नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला एक असे प्राचीन आणि रहस्यमय मंदिर दाखवणार आहे। हे मंदिर 500 वर्षापूर्वीपेक्षा जास्त प्राचीन आहे। श्रीमंत पेशवे काळातील विशाळगड संस्थानाचे मुख्य कारभारी श्री पंत प्रतिनिधी यांच्या काळामध्ये हे मंदिर बनवलेलं आहे। तुम्ही म्हणाल हे मंदिर रहस्यमय का आहे? तर या मंदिराला रहस्यमय बनवते शंभू महादेवाची पिंड। म्हणजे शंभू महादेव या ठिकाणी स्वतः प्रकट झालेले आहेत। आंबेश्वर मंदिरामध्ये जी शंभू महादेवाची पिंड आहे ती स्वयंभू आहे, म्हणजे जमिनीमधून प्रकट झालेले आहे। त्यामुळे हे मंदिर रहस्यमय आहे। आणि मंदिराच्या चारी बाजूने घनदाट जंगल आहे। त्यामुळे या मंदिराचे आणि या मंदिराच्या परिसराचे नाव आहे आंबेश्वर देवराई। या ठिकाणी उंच झाडे आहेत आणि 4 एकरमध्ये ही सर्वत्र झाडे आणि घनदाट झाडे आहेत। आणि ही झाडे देवाची आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि प्राचीन देवराई ही आहे। आज आपण या देवराईमध्ये प्रवेश करायचा आहे, ही देवराई बघायची आहे आणि या ठिकाणी असलेले घनदाट जंगल, पक्ष्यांचा आवाज आणि शांतता हे सर्व बघून आपल्या मनाला शांती मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण स्वयंभू शंभू महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेणार आहे तेव्हा प्रत्यक्षात शंभू महादेवाचे आज आपल्याला दर्शन होणार आहे। तर चला मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा गावामध्ये असलेले आंबेश्वर मंदिर आणि आंबेश्वर वनराई बघूया। तुम्हाला हे मंदिर बघायचं असेल तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामधील आंबा गावाजवळ यावं लागेल। कोल्हापूरपासून 65 किलोमीटर अंतर पार करून आल्यानंतर आंबा गाव लागतं आणि आंबा गावाजवळ ही आंबेश्वर देवराई आहे आणि या देवराईमध्ये आंबेश्वर शंभू महादेवाचे मंदिर आहे। आता आपण मंदिरामध्ये जाऊन शंभू महादेवाचे दर्शन घेऊया। मित्रांनो, मी या ठिकाणी गाडी लावलेली आहे आणि आंबेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग इथून आहे। बघा, सकाळी सकाळी पक्ष्यांचा आवाज येत आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर खूप छान वाटत आहे। एकदम शांत निसर्ग, फक्त पक्ष्यांचा आवाज आणि किड्यांचा किर्र आवाज येत आहे। एकदम मस्त वाटलं मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर। तुम्ही बघू शकता इथला निसर्ग, इथे असलेली ही झाडे आणि या झाडापासून खाली आलेले वेल। या ठिकाणी सर्वत्र घनदाट जंगल आहे। बघा, असं वाटत आहे ना आपण कोणत्या निसर्गामध्ये आलेलो आहे। आंबेश्वर देवराई, या ठिकाणी असलेली मोठमोठी झाडे, खूप उंच झाडे आणि ही देवराई बघून खूप छान वाटतं मित्रांनो। बघा, हे वेल बघा, ह्या झाडाला लिपटत वरती गेलेले आहेत। बघा मित्रांनो, खूप छान वाटतं या ठिकाणी। मित्रांनो, मी मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो आहे। आपण सर्वप्रथम मंदिर परिसरामध्ये असलेली ही डिकमळ आणि डिकमळाच्या मागे असलेल्या प्राचीन मूर्त्या बघूया। त्या कशा मूर्त्या आहेत आणि कशा बनवलेल्या आहेत आणि कोणता दगड मूर्त्या बनवण्यासाठी वापरलेला आहे हे देखील बघूया। त्यानंतर आपण शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करून शंभू महादेवाच्या स्वयंभू पिंडीचे दर्शन घेऊन थोडा वेळ मंदिरामध्ये बसून मंदिरामध्ये शंभू महादेवाचे नामस्मरण करूया। मित्रांनो, आंबेश्वर मंदिर परिसरामध्ये सोनचाफ्याचं झाड देखील आहे आणि हे झाड खूप मोठे आहे। बघा, हा आहे मंदिर परिसर आणि या ठिकाणी शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर ही प्राचीन डिकमळ आहे। तुम्ही बघू शकता 16व्या शतकामध्ये बनवलेली ही प्राचीन डिकमळ कशी आहे। ही डिकमळ बनवण्यासाठी काळ्या पाषाणाचा उपयोग केलेला आहे, काळ्या दगडाचा। आणि या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं होतं ना, खूप प्राचीन मूर्त्या आहेत।
बघा, ही शंभू महादेवाची पिंड आहे आणि ह्या प्राचीन मूर्त्या बघा मित्रांनो, 500 वर्ष होऊन गेले, त्यामुळे मूर्त्यांचा काही भाग तुटलेला आहे. बघू शकता तुम्ही, या 2 देवींच्या मूर्त्या आहेत. या ठिकाणी एक देवाची मूर्ती आहे आणि बघा इथे देखील अजून मूर्त्या आहेत. या ठिकाणी ही अर्धी मूर्ती आहे आणि ही मूर्ती बघा, या काळ्या पाषाणावरती अनेक मूर्त्या आहेत आणि या ठिकाणी देवांची पादुका आहे. आणि बघा या मूर्त्या बघा मित्रांनो, अजून काही मूर्त्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. बघा या ठिकाणी ही मूर्ती बघा, हा वाघ किंवा सिंह आहे, त्याच्यावरती देवीची मूर्ती आहे, पण मूर्तीचा वरला भाग तुटलेला आहे. हा बघा, हा मूर्तीचा भाग बघा. आणि या ठिकाणी पण तशीच दुसरी मूर्ती आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. ओम नमः शिवाय. सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव. मित्रांनो, मंदिराचा मेन गाभारा 500 वर्षापूर्वी बनवलेला आहे, पण मंदिराचे नवीकरण नंतर केलेलं आहे. या ठिकाणी परशी वगैरे नंतर बसवलेले आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी अनेक देवांच्या मूर्त्या आहेत आणि या ठिकाणी ही विठलाई देवीची मूर्ती खूप प्राचीन आहे. बघू शकता तुम्ही, काळ्या पाषाणापासून बनवलेली आई विठलाई देवीची मूर्ती. आणि या ठिकाणी अजून काही प्राचीन मूर्ती आहेत. बघा मित्रांनो, आई खांजाई देवी, आई खरजाई देवी आणि आई काळूबाई देवी, या प्राचीन मूर्त्या बघा मित्रांनो. ओम नमः शिवाय. सांब सदा शिव. आता आपण शंभू महादेवाच्या नंदीचे दर्शन घेऊन शंभू महादेवाचे दर्शन घेऊया. या ठिकाणी नंदी आहे, हा खूप प्राचीन नंदी आहे. बघा मित्रांनो, नंदीचे दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे. सांब सदा शिव, सांब सदा शिव. आणि या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप प्राचीन आहे. ओम नमः शिवाय. बाबा आता देवाला पाणी घालण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार बाबा. ह्या मंदिराविषयी काय सांगू शकता? तर स्वयंभू मूर्ती आपली शंकराची आहे. काय ते मोंगलांच्या काळात ज्या वेळेला मूर्ती तोडल्यात त्याच्या पण अगोदरची स्वयंभू मूर्ती आहे. म्हणजे 700 वर्षापूर्वीपेक्षा जास्त 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 आणि ती स्वयंभू आहे. स्वयंभू. आणि हे देवराई का म्हणतात त्याला? देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेली जी झाडं किंवा जंगल ह्याला म्हणायचं देवराई. म्हणजे ह्या झाडं पण खूप जुने आहेत, फार पूर्वीची. आणि ते 10 हेक्टरची आमचा जो एरिया आहे, 10 हेक्टरचा एरिया आहे. तुम्ही रोज देवाची भक्ती वगैरे करताय? आम्ही रोजचे पुजारी आहे. मी रोज सकाळी येऊन पूजा करायची. इथलं काय हवं नको सगळं बघायचं. काय इथं कोणतं गावावरती? हे आमचं आंबाच गाव. आंबाच गाव. आंबाच गाव. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला मामांनी ह्या मंदिराविषयी माहिती सांगितलेली आहे आणि अंबाई देवराई याला का म्हणतात हे देखील सांगितलेलं आहे. आणि मामाने आता मेन गाभाऱ्याचा दरवाजा खोललेला आहे शंभू महादेवाची पूजा करण्यासाठी. आणि त्यांच्या कृपेने आपल्याला देखील आज शंभू महादेवाचं दर्शन होणार आहे. शंभू महादेवाच्या स्वयंभू पिंडीचे आज आपण दर्शन करूया आणि मनाला शांती मिळवून घेऊया. आता आपण मेन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहे. ओम नमः शिवाय. सांब सदा शिव. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ही आहे शंभू महादेवाची स्वयंभू पिंड. म्हणजे प्रत्यक्षात शंभू महादेव या ठिकाणी येऊन ही पिंड प्रकट झालेली आहे.
तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेतलेलं आहे. ओम नमः शिवाय तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. बघा मित्रांनो, हे मंदिर पंतप्रतिनिधींच्या काळामध्ये म्हणजे 16व्या शतकामध्ये बांधलेलं आहे. बघा मित्रांनो, काळ्या पाषाणापासून हे मंदिर बनवलेलं आहे. आता आपण मंदिराविषयी या ठिकाणी माहिती लिहिलेली आहे, ती वाचूया. श्री आंबेश्वर प्रसन्न ग्रामदेवत श्री देव आंबेश्वर, अंबा, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. आंबेश्वर देवस्थान श्री आंबेश्वर स्वयंभू देवस्थान असून श्रीमंत पेशवे काळातील विशाळगड संस्थानाचे मुख्य कारभारी श्री पंत प्रतिनिधी यांचे कार्यकालातील मंदिर आहे. देवराई श्री आंबेश्वर देवराई कोल्हापूर जिल्ह्यातील एवढी मोठी एकमेव देवराई आहे. 4 हेक्टर क्षेत्रामध्ये देवराई असून देवराईच्या मध्यभागी हे मंदिर आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये असलेले आंबा गाव आणि आंबा गावाजवळ असलेले आंबेश्वर मंदिर, आंबेश्वर देवराई दाखवली. या ठिकाणी असलेले घनदाट जंगल आणि मंदिरामध्ये असलेले शंभू महादेवाचे स्वयंभू दर्शन आपल्याला आज झालेलं आहे. आणि इथला निसर्ग, पक्ष्यांचा आवाज आणि मंदिर परिसर बघून मनाला एकदम शांती मिळाली आणि स्वयंभू शंभू महादेवाचे दर्शन झाल्यामुळे मन एकदम प्रसन्न झालं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं आणि ही आंबेश्वर देवराई तुम्हाला कशी वाटली, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.